चिकन चिली बनवत आहे. तर आपण आता स्टार्ट करूयात. आणि माझे मिस्टर मला थोडीशी आज जरा फरमाईश केलेली आहे मी. माझी फरमाईश आज पुरी करते ती. खूप दिवसाची नव्हती करत पण आज तिने नाही असं काही नाहीये घेतलेलं आहे. असं काही नाहीये, मी करतच आहे. चला मग आपण स्टार्ट करूयात. तुम्ही बघा मी अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेले आहेत. सर्व मसाले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि थोडंसं चिकन घेतलेलं आहे. मी फक्त यांच्यापुरतंच चिकन चिली बनवणार आहे आणि माझी पहिलीच वेळ आहे चिकन चिली बनवण्याची. तर मी सर्व मसाले एकत्र टाकते. लाल तिखट, काश्मीरी मिर्च, हळद, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. तशी ती व्हेजिटेरियन बनली आहे का थोड्या दिवसासाठी? हा म्हणजे सध्या कसं आता वर्षावा सुरू आहे ना, म्हणून मग मी नाही खाते. म्हणजे उपवास तर मी नाही पकडू शकत, पण सध्या मी म्हणजे नॉनव्हेज टाकलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाक. ओके. मीठ चवीनुसार. अजून एक नाही लागणार वाटतं, कारण चिकन थोडंच घेतलं ना आपण. आता मी व्हाईटच टाकणार आहे. पूर्ण अंडे टाकतात, मी थोडस व्हाईटच टाकणार आहे. ओके ओके बस बस बस. ओके. थोडस अंड्याचं व्हाईट टाकलेलं आहे मित्रांनो. आता छानसं मिक्स करून घेत आहे. मी ऑइल तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड करणार आहे. मग आता कॉर्नफ्लोअर टाकत आहे याच्यामध्ये. थोडंसं कॉर्नफ्लोअर त्याला चांगली कोटिंग येण्यासाठी. आणि तुम्हाला हवं तर थोडं तुम्ही पाणी ऍड करू शकता. हो हो, तसं पाण्याची गरज पडणारच नाही. पण जर तुम्हाला वाटलं बॅटर बनत नाही तर तुम्ही तसंही करू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे स्ट्रक्चर खूप छान आलेलं आहे. मी तर माझी पहिली वेळ आहे, मी पहिल्यांदाच बनवत आहे. मी याच्या आधी चिकन 65 वगैरे बनवलं होतं घरी, पण आता चिकन चिली फर्स्ट टाइम बनवत आहे. बघत होता माझी चिकन चिली रेस्टॉरंट टाइम बनते की नाही हे माझे फक्त मिस्टर सांगू शकतात. मी याच्यामध्ये सर्व मसाले ऍड केलेले आहेत. 2 चमच कॉर्नफ्लोअर ऍड केलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, चवीनुसार मीठ आहे. आणि तुम्ही बघसाल की हे चिकन पकोडे सारखे दिसत आहे. तर आता मी आता फ्राय करून घेणार आहे. आपण याला चांगले छानपैकी तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण लास्टला तडका देऊया. जसं त्याच्या शिमला मिर्च, कांदा सर्वच आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर आता मी करते, तुम्ही बघून घ्या. थोडं आपल्याला थांबावं लागेल, तेल तापलेलं नाहीये अजून, छानपैकी गरम पाहिजे तेल. आता तेल आपलं तापलेलं आहे, तर सुरुवात करते टाकायला. याला छान फ्राय करून घेतलं ना, याला छानसा कलर येतो. आणि लास्टला जर याला चांगली फोडणी दिली की मग तो खूपच छान. आता 90% कुक झालेला आहे. थोडंसं दाखवता का समोरून? याचा कलर बघा ना, खूप सुंदर आलेला कलर. हे बघा खूपच छान दिसत आहे. मला थांबायला घेताना थोडा प्रॉब्लेम आहे, मी घेते असं व्यवस्थित घेते. ओके. हा 90% कुक झालेला आहे आणि कलर तर खूपच. आपण याच्यानंतर पुढची प्रोसेस तयारी करूयात. जशी माझी अर्धी तयारी करून झालेली आहे, थोडंसंच काही बाकी आहे ते पण मी करून घेते. आता मी ऑइलमध्ये जे फ्राय केलं होतं ना चिकन, तेच तेल घेते मी. आणि मग मी आता बघा हे कट केलेलं आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे. आता मी याला फ्राय करून घेते. आणि थोडासा प्रयत्न, मला ते चिकन चिलीमध्ये लसूण आणि अद्रक खूप बारीक कट करतात. माझ्याकडून जेवढं जमलं मी तेवढं कट केलं. चालेल चालेल. काय टाकू आधी? लसूण. लसूण तुम्ही आधी हे टाकते. त्याच्यानंतर शिमला मिरची आणि कांदा टाकते. मस्त फ्राय होऊन घेते. तुम्ही शिमला मिरची आणि कांदा आहे ना, तुम्ही असं चिकन सारखं सुद्धा फ्राय करू शकता, डीप फ्राय. आणि शॅलो फ्राय पण करू शकता, तुम्हाला जी पद्धत आवडेल ती. पण हे छानपैकी याचं खूप झालं पाहिजे. आपण ज्यावेळेस तुम्ही शॅलो फ्राय करसाल त्यावेळेस. हिरवी मिरची टाकते याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये ना आता टोमॅटो केचप टाकूयात,
डार्क सोया सॉस आणि Red chili रेड sauce चिली पण रेड चिली सॉस पण आपण याच्यामध्ये ऍड करूया. जो की त्यामध्ये पडतोच. त्याशिवाय कसं बनणार हे चिकन चिली. आता मी स्टार्टिंग आता टोमॅटो केचप टाकते. टोमॅटो केचप मी पूर्ण ऍड करत आहे. ओके, अजून मी टोमॅटो केचप ऍड करणार आहे. डार्क सोया सॉस मात्र तुम्ही थोडा टाका, जास्त ऍड करू नका. तुमच्या क्वांटिटी नुसार टाका तुम्ही. मी माझी इथे चिकनची क्वांटिटी कमी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी माझ्या कमीच क्वांटिटी टाकतो. मी कमीच टाकतो. आता हे टोमॅटो बघू केचप झाले. शकता कांदा आणि ते शिमला मिरची सॉफ्ट पूर्णपणे सॉफ्ट झाले. आता हे डार्क सोया सॉस आहे बघा साहेब. तो लिक्विड टाईप बस 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 जास्त नको. रेड चिली सॉस माझ्या हातावर पण आलेला आहे, मी हँड वॉश करून घेते. ओके ओके, हँड वॉश झालेला आहे. आता रेड चिली सॉस. आता हे आहे रेड चिली सॉस. त्याचा कलर याच्यापेक्षा डिफरन्स आहे. ओके वाव, खूप छान सुगंध येतो, एकदम मस्त वाटत आहे. आता ह्याला जरा आपण मिक्स करूया. हो, आता आपण मिक्स करून घेऊयात छानपैकी. छान आहे, मस्त आहे. बघा मी किती किती हुशार आहे बघा. आता आपण त्यामध्ये चिकन ऍड करूया. आणि ते थोडं ठीक होण्यासाठी त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवरचं पाणी पण टाकतो. अच्छा, पाणी ठीक आहे. मी आता लगेच पाणी बनवतो आणि आपण पाणी ऍड करूया कॉर्नफ्लोअरचं पाणी. अच्छा, हे कॉर्नफ्लोअरचं पाणी मी बनवलेलं आहे. मी विसरले होते. थँक्यू साहेब, तुम्हाला आठवण करून दिली. माझ्या लक्षातच नाही आलं, मी डायरेक्ट असंच दाखवणार होते. इथे सूप पण बनवतात ना. आपण सूप नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवूया. चालेल चालेल. सध्या आपण चिकन चिली एन्जॉय करूया. त्यामध्ये थोडं मीठ टाकण्याची गरज आहे का? तुम्ही थोडं टेस्ट केलंय का? मी थोडं ऍड करते आणि थोडंसं मग तिखट पण ऍड करते. हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडंसं तिखट पण ऍड करते. जरा आपण त्याला आपला टच देऊया. ओके, आपला देसी टच. ओके, बघा हे बघा मीठ थोडस कमी करू अजून. कमी कर आणखी बस. आणि हे आपलं चिली बस रेड चिली आणि काश्मीरी मिर्च पण थोडीशी ऍड करते. काश्मीरी मिर्च ऍड करू थोडस बस ना. बस साहेब, तुम्हाला हे सगळं टेस्ट करायचं आहे, तुम्ही एन्जॉय करणार आहात, त्यामुळे मी तुम्हाला विचारून पण टाकत आहे. दिस इज नॉट युअर बिझनेस. हे बघ, मी कसं माझं कसं होतं, मी व्हेजिटेरियन आहे ना, त्याच्यामुळे मी टेस्ट नाही करू शकत काय. सही आहे. माझं जरा हे झालं ना, त्यानंतर मी स्वतः टेस्ट करीन. मी फक्त माझ्याकडे बघत नाही. सध्या त्याचं डिपार्टमेंट तुम्हाला देखा. हो. बघा मित्रांनो, आमची ड्राय चिकन चिली बनवून रेडी झालेली आहे. हे तर मी जास्त करून बाहेर हॉटेलमध्येच बघितलेलं आहे, पण मजा आली आहे. मस्त फर्स्ट टाइम केलं, खूप छान स्ट्रक्चर आलेला.